नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. हे पहा, आज मी हे जांभूळचं ज्यूस तुम्हाला करून दाखवणार आहे. हे जांभूळ म्हणजे आयुर्वेदिक आहे आणि डायबिटीजवाल्यांसाठी खूप याचा फायदा होते. याच्या जे गुठळ्या आहे ते पण खूप फायदेमंद आहे. तर ते आता मी तुम्हाला याचं ज्यूस कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला आता आपण याचं ज्यूस बनवू. हे जांभूळ आहे. याचे मी तुम्हाला फायदे सांगते आणि मी हे ज्यूस बनवणार आहे, याचा तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे जांभूळ आहे पहा. हे आयुर्वेदिकमध्ये खूप याचा फायदा आहे आणि डायबिटीजवाल्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी याचे म्हणजे ज्यूस पण कामी येते. आणि याच्या गुठळ्या ज्या आहे, हे पहा, याच्या गुठळ्या आहे त्याचे आहे ना, हे खाऊन घ्यायचा आणि ते धुवून छान स्वच्छ करून आणि त्याची वाळवून पावडर तयार करायची. तर हे खूप उपयोगी आहे त्याची पावडर. आणि खाऊन पहा तुम्ही, याचे खूप फायदे आहे या जांभूळचे. हे पहा, हे असे मी तुम्हाला बरोबर याचे गुठळ्या काढून दाखवणार आहे. हे पहा, हे पूर्ण याचे आपण गुठळ्या काढून घेणार आहे. बरोबर कट करायचं हे आणि छान काढून घ्यायचे पूर्ण गुठळ्या. आणि हे आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. हे पहा, खूप सुंदर होते जांभूळ. छान जांभळ्या कलरचं याचं ज्यूस पण छान जांभळ्या कलरचं होते. हे आता आपण करणार आहे, तुम्हाला करून दाखवत आहे मी. आणि वर्षातून एक वेळा तरी हे घ्यायचं. उन्हाळ्यात म्हणजे जून महिन्यात हे फळ निघते. जून महिन्यात याला झाडाला फळ येतात, हे पिकतात. तर जून महिन्यातच याचं सीजन असते. हे पहा, हे आता पूर्ण जांभूळ मी असे काढून घेणार आहे. याच्या बिया आपण काढून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला याचं ज्यूस बनवून दाखवतच आहे. याच्यात आपण साखर, हे शेंदे मीठ हे टाकणार आहे पहा. आणि पहा, आता आपण हे जांभूळ पूर्ण काढून घेतलेले आहे, बिया काढून घेतलेले आहे जांभूळचे. आता आपण काय करणार आहे, आता आपण सजवायसाठी हे तयार करून घेणार आहे. ग्लास आपले पहा, हे ग्लास आपण सजवणार आहे खूप सुंदर सुंदर. तर त्याच्यासाठी पहा, आता मी तिखट मीठ हे घेतलेलं आहे छान चवीसाठी. हे पहा, छान तोंडाला चव येते याच्यामुळे. हे पहा,
हे छान ग्लास आता आपण हे सजवून घेतलेले आहे. याच्यात आपण जांभळाचा ज्यूस टाकणार आहे. हे पहा, हे दोन्ही ग्लासमध्ये आता आपण हे छान सजवून घेतलेलं आहे. याच्यात आपण आता जांभळाचा ज्यूस काढून मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे जांभूळ पण आपण काढून घेतलेले आहे बिया याचे. आता आपण हे ज्यूस याचा काढून घेणार आहे. याच्यात मी शेंदे मीठ टाकत आहे, थोडं शेंदे मीठ, साखर 2 चमचे साखर, थोडं तिखट, जास्त तिखट नाही आहे हे, थोडं तिखट टाकणार आहे. आणि पहा तुम्ही किती सुंदर होणार आहे हे ज्यूस. आता हे आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. पहा, आपला आता हे ज्यूस तयार झालेला आहे. हे पहा किती सुंदर ज्यूस तयार झालेला आहे. हे आता आपण घेणार आहे. किती सुंदर ज्यूस झालेलं आहे हे पहा जांभूळचं. आणि त्याच्यात आपण हे डेकोर केलेलं आहे. हे जसं आपण तोंडात घेणार तर याची चव एकदम वेगळीच येणार आहे. पहा किती सुंदर हे ज्यूस झालेलं आहे, जांभूळचं ज्यूस. हे जांभूळचं ज्यूस खूप सुंदर झालेलं आहे. जांभूळ मी सरासरी अंदाजे 300 ग्राम आणलेले होते. त्याच्या बिया काढल्या आणि ते काढून मिक्सरमध्ये काढून हे छान ज्यूस बनवलेलं आहे. पहा खूप सुंदर. आणि हे याच्यात आपण हे डेकोर केलेलं आहे, शेंदे मीठ आणि तिखट. तर हे पहा, आपण हे जेव्हा तिखट आपल्या तोंडात जाते ना तर खूप छान चव येते याची. खूप सुंदर झालेलं आहे. पहा हे जांभूळचा ज्यूस.